आठवण करून द्यायची आहे श्रीयुत सबनीस की मी तुम्हाला 120 दिवसांची मुदत दिली होती. त्यातले काही दिवस काही न घडता असेच बाय बाय करत निघून गेलेत. आई तू असं काही करणार नाही. हे बघ, 60 दिवस झाले ना की मी आपल्या पुण्याच्या बंगल्यात निघून जाणार आहे. माझ्या लग्नासाठी तुम्ही वाडी जमीन विकताय, मला नको येते. संभाजी काकाही म्हणत होते. काय म्हणत होते संभाजी काका? हेच की नाना तुझ्या लग्नासाठी वाडी विकतायत. घेऊन आलेत, झोकून आलेत पार. हो आबा, तुम्हीच सांगितलं ना कुठलंही काम झोकून देऊन करायचं. झोकून देतो आम्ही स्वतःला. सरळ धड उभं राहता येत नाही नीट. आनंदराव, अहो आता तुम्ही लहान राहिले नाही. हा, कामा धंद्याकडे जरा लक्ष द्या. आबा पण मी काय म्हणतो, आता तुम्ही आणि संभाजी काका लक्ष घालताय ना, मग मी कशाला येऊ मध्ये? 3 तिकडा काम बिघाडा. अच्छा, म्हणून तुम्ही असे बिघडलेले आहात का? हा, तारीफ केली म्हणून शुक्रिया बरं. अरे तुम्ही आपली इज्जत गुत्त्यात टांगायला निघालाय. काय कळतंय का तुम्हाला? आता यात कळण्यासारखं काय आबा? कुठला बी गुत्त्यात चला, जबरदस्त इज्जत आहे आपली. अहो आनंदराव, लोक हसतात तुम्हाला, ते पाहून आम्हाला वाईट वाटतंय. हा, अहो दारू सोडा म्हणून तुमच्या कानी कपाळी सांगून सुद्धा पालत्या घड्यावर पाणी. तुम्ही आमचे ज्येष्ठ चिरंजीव आहात. आज म्हणजे आहेच मुळी, काही डाऊट आहे का? कुठं बोलावं काय बोलावं हे कळत आहे का तुम्हाला? नाबा, मी आलो तेव्हा तुम्ही पण तसंच हसत होते एकदम बेबान होऊन. आबा, कुठे मिळतो एवढा कडक माल? मी जाऊ का? आयुष्याबद्दल तुम्ही कधी गंभीर होणार आनंदराव? अहो मी तुमच्यासाठी एवढी धडपड करतोय आणि तुम्हाला त्यात काहीच रस नाही. असं कसं बोलता तुम्ही आबासाहेब? आता मी कुठली जबाबदारी सोपवा की करून दाखवतो नाही बघा एकदम. अरे वा आनंदराव, नाही तुम्ही असं बोललात ना म्हणजे आमची उमेद वाढते. ते नाना, हा राजश्रीचे बाबा. होय तेच ते, नानासाहेब देशपांडे. ते त्यांची जमीन वाडी विकायला काढत आहे. मी त्यांना सांगू का नका विकू म्हणून? हा, असं त्यांना काही सांगायचं नाही आणि त्यांना काही बोलायचं सुद्धा नाही, कळलं का? हा, आणि हे बघ, ती वाडी आपण विकत घेणार. हो आबा, मग आमच्या सगळ्या मॅनेजिंग डायरेक्टरची मीटिंग त्या वाडीत घेऊ बरं का आम्ही. हा, पण त्यासाठी एक काम करावं लागेल. ही वाडी दुसरा कोणी विकत घेणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर राहील. राहिली आबा, जबाबदारी आमच्याकडे राहिली. हा, आणि त्या नानांवर लक्ष ठेवायचं, त्यांच्या घरावर वाडीवर नजर ठेवायची. त्यांना कोण भेटायला येतय जातय, ते कोणाशी बोलतायत हे सगळं मला कळलं पाहिजे बरं का? सगळं कळणार, सगळं कळणार आबा, सगळं कळणार. येऊ मी. आणि त्या सावताची सुद्धा त्या वाडीवर नजर आहे आणि त्याला सुद्धा काही कळणार नाही अशी एक गुप्त हेरगिरी करून तुम्ही मला कळवायचं. केली आबा, केली. जाऊ मी. अरे एवढं जरी केलंस ना तरी बस, खूप झालं. मग ती जमीन आपल्या मालकीची होणार. घेतली. हा थंड होतोय. अगं, वाडी विकायची ना अशी इच्छा आजी आजोबांची सुद्धा होती ना. हो, पण तुझे आजोबा असंही म्हणाले होते की अगदीच गरज भासली तर वाडी विकायला हरकत नाही.
श्री, आम्ही पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय. नाना, माझं लग्न करून देण्यासाठी तुम्ही आपली वाडी विकताय, योग्य नाही. असं करून तुम्ही तुमचं फ्युचर अनसिक्युअर करताय. तुम्ही माझ्या सुखासाठी स्वतःचा जीव दुःखात टाकताय. नाही नाना. अगं दुःखात कशाला श्री? आता ही वाडी विकून जे पैसे येतील त्यातले बरेचसे पैसे आमच्या गाठीला राहणारच आहेत की. ते बँकेत ठेवून त्याचं जे काही व्याज येईल त्याच्यावर आमच्या दोघांचं उर्वरित आयुष्य अगदी सुखात जाईल. पण माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का नाना तुम्ही? पण तू तरी कुठे ऐकतेस आमचं श्री? वेडा हट्ट करून आमच्यावर अविश्वासच दाखवतेस ना? नाही ग आई. तुझ्या लक्षात येत आहे का श्री? अगं लग्नाला नकार देऊन त्या पाताळ यंत्री संभाजीरावाचं कारस्थान यशस्वी होण्यासाठी मदत करतेस तू. श्री, अगं ज्या संभाजीरावांनी तुला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलंय ना, त्याच संभाजीरावांनी आता तुझी बदनामी करण्याचा घाट घातलाय. तुझी निंदा नालस्ती करून तुझं लग्न न होऊ देण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा. मी तुला बोललोय या संबंधी श्री. तुझं आणि सदाशिवचं काही होतं अशी आवई त्यांनीच उठवली आहे. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण जमीन नाही विकली, समज नाही विकली, पण या संभाजीरावाचं काय? अगं आजच तो इतक्या खालच्या थराला गेलाय की उद्या आणखी कुठल्या थराला जाईल याचा काही भरोसा नाही ग. आणि या संभाजीरावाचं सुद्धा आपण समजू शकतो, पण त्याचा भाऊ तो संपतराव, त्याचं काय? तो तर याच्यापेक्षाही भयंकर माणूस आहे. तो जर कधी आपल्या मागे लागला ना तर समज आपल्या हातची जमीन गेली. तू विचारत होतीस ना की तुझ्या लग्नाची घाई आम्ही का करतोय? त्याचं कारण हे आहे, तो संभाजीराव आणि संपतराव. आमच्या निष्कपट आणि निष्पाप श्रीवर असे खोटे नाटे आरोप होऊ नयेत, कुणी बदनामीचा चिखल फेकू नये असं आम्हाला वाटलं. आमचं काही चुकलं का ग त्यात? आम्हाला त्या संपतरावांना आणि संभाजीरावांना कुठलीही संधी द्यायची नाहीये श्री. तुझ्या हिताचं रक्षण करण्यात आम्ही कुठे कमी पडलो तर आम्हाला जन्मभर लाज वाटेल ग. आमचं प्रतिबिंब सुद्धा आमचा तिरस्कार करायला लागेल. नाना, म्हणून तर आम्ही आग्रह करतोय की तू लग्नाला नकार देऊ नकोस ग श्री. राहता राहिला वाडीचा जमिनीचा प्रश्न, यालाच आपण प्रॉपर्टी म्हणतो ना. घर, शेती, वाडी ही सगळी प्रॉपर्टीज ना. आणि प्रॉपर्टी म्हणजे तरी काय? प्रॉपर्टी म्हणजे पैसाच. आपण प्रॉपर्टीत गुंतवणूक कशासाठी करतो? तर पुढे त्याचा गुणाकार होऊन आपल्या हातात एक मोठी रक्कम यावी. पैशाची गरज असते त्यावेळी ज्या रोख्यात आपण पैसे गुंतवले असतात ते रोखे मोडतच ना आपण. प्रॉपर्टीचंही तसंच आहे श्री. आपण प्रॉपर्टीसाठी नाहीये, प्रॉपर्टी आपल्यासाठी असते श्री. म्हणूनच अडीअडचणीला आपली प्रॉपर्टी, जमीन जुमला विकून पैसे उभारण्याचं तंत्र प्रत्येक जण अंमलात आणतो. असं करणारा तुझा नाना पहिलाच माणूस नाहीये श्री. म्हणून नाही म्हणू नको श्री. आणि आम्हाला दुःखातही लोटू नकोस. आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाही आहोत श्री. नाना, आम्ही सारी सुख दुःख उपभोगली आहे श्री. आता तू सुखाला सामोरं जावंस असं आम्हाला मनापासून वाटतंय. म्हणून म्हणतो नाही म्हणू नकोस. लग्नाला होकार दे, म्हणजे मग आम्ही वाडी विकून तुझ्यासाठी
स्थळ बघायला नव्या जोमाने सुरुवात करू. आई, हो 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 चालेल चालेल नक्की नेक्स्ट वीक नक्की. अरे मी असं कधी केलंय का ग? हो हा हा शुअर. पहिला वेळ असतो असं कुठे असतं का? हा. चालेल ना. हो हो सरंजामे मी तुला नंतर फोन करते. हा हल्ली माती. सरंजामे असे परस्पर चाललात. नाही, नेहमी घरात आलात की आईसाहेबांच्या हातचा चहा लागतो तुम्हाला. आज चहा नाही मागितला काय? तर चांगला नाही बनवत मी चहा. नाही नाही काय? हो हो काय सरंजामे मी तुमच्याशी बोलतेय. अहो सरंजामे तुम्ही एकटेच आलात. साहेब कुठे? कुठे आहेत साहेब? बोलत का नाही आहात? हे काय मौनव्रत घेतलंय? काय म्हणते मी? नाही नाही हो हो हे काय चाललंय? सरंजामे तुम्हाला बरं नाहीये का? काय झालंय? काय झालंय तुम्हाला? मी डॉक्टरला बोलवू का? हो हो परत परत नाही नाही काय चाललंय सरंजामे? सरंजामे आता बोलला नाही तर तुमची नोकरी गेली. हा आई साहेब माझी नोकरी अशी जाणारच आहे. तिकडे साहेबांनी मला तंबी दिली आहे. इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं नाही म्हणून साहेबांनी तिकडे मानेवर तलवार ठेवली. आपण इकडे फासावर लटकवत आहे. अहो करू तरी काय करू मी? बोलत तर चोरी नाही बोल. आई साहेब माझ्या ह्या परिस्थितीचा आपण फायदा घेता. अच्छा मला सांगा मी आपल्याला कधीतरी सांगितलं होतं का की साहेब तुमच्या होणाऱ्या सुनेला भेटायला गेलेत म्हणून? आत्ता बोललात ना. मला सांगा मी आपल्याला कधीतरी सांगितलं होतं का की साहेब तुमच्या होणाऱ्या सुनेला भेटायला गेलेत म्हणून? आत्ता बोललात ना. खाल्ली माती. हो आई साहेब मी फक्त आपल्याला एवढं सांगितलं की साहेबच्या ललना मॅडमला भेटायला. ललनाला ललन राजन राजन ललन ललन राजन राजन ललन. अहो 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 आई साहेब बराचसा कावळा करतात आपण. कावळा म्हणजे तुम्ही राजनच्या मैत्रिणीला कावळा म्हणालात? अहो नाही हो, मी असं नाही म्हणालो. मग का बापरे सरंजामे तुमची जळदशा काही ठीक नाहीये. तुम्ही सरळ तोंड बंद केलेले बरं. अहो सरंजामे किती अपसेट होता. हो आई साहेब अपसेट होण्यासारखीच परिस्थिती आहे. मी तुमची मज्जा केली. मज्जा? पण मला मिळाली ना सजा. साहेब किती रागवलेत माझ्यावर. साहेब को मारो गोली. हो आई साहेब माझी नोकरी जाईल हो. अहो जाऊ दे. असं काय करता? नोकरी नाही म्हणजे छोकरी नाही. छोकरी नाही म्हणजे लग्न नाही. लग्न नाही म्हणजे संसार नाही. आणि संसार नाही म्हणजे मूलबाळ नाही. आता मूलबाळ नाही म्हणल्यानंतर सर्वत्र आबाळ आबाळ आणि आबाळ व्हायचंय. हो जाऊ दे हो. किती घाबरता तुम्ही. काही होणार नाही. म्हणजे साहेब हो तुमच्या साहेबांची मी आई साहेब आहे. तुमच्या साहेबांनी तुम्हाला काढून टाकलं ना तर मी तुम्हाला पुन्हा नोकरीवर घेईन. हो आई साहेब मी घाबरलो मला. सरंजामे दिवसभर घरात एकटी असते. घर खायला होत. तुम्ही आलात घरात थोडी बोलणी चालणी झाली की बरं वाटत. घर भरल्यासारखं वाटत म्हणून मजा. काय बघताय स्वयंपाक खोलीकडे? चहा हवाय? हो हो आई साहेब चहा ठेवलाय वाटतं. चहा आता तुमच्या बायकोला सांगा. आई साहेब बायको आल्यावर तर तिला चहा सांगणारच आहे. पण तोपर्यंत आई साहेबाकडे चहाचा हट्ट. हुशार आली. सरंजामे जरा जपूनच राहायला हवं. नाही तर मजा मजात खरंच सजा व्हायची.
हॅलो राज, ललना बोलतेय. अगं नंबर पाहिला मी तुझा. आज भेटायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? अगं दिवसभर तेच तर लक्षात आहे माझ्या. आय लाईक इट. मला आवडलं. खुश झालीस ना? असं वाटतंय मुलींना खुश करायचं तंत्र तुला लवकरच समजलं. मग ते तंत्र काही सोपं नाहीये. त्याच्यासाठी मी क्लासेस लावलेत. अच्छा, काय शिकवतात त्या क्लासमध्ये? हेच की मुलींशी कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांना कसं इम्प्रेस करायचं वगैरे वगैरे. मुलींशी गोड बोलायलाही शिकलास का? गोड मुलींशी मी गोडच बोलतो. कोण आहे ती मुलगी? आहे एक सुंदर मुलगी, जिचे डोळे बोलकेत, जिचं हसणं मधुर आहे, जिला पाहताच दिवसभराचा थकवा निघून जातो, जिची चाल सुंदर आहे, जिचा आवाज मधुर आहे. राजन, राजन स्टॉप इट. का ग? प्लीज, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस हा. तुला नाहीतर काय, पण तारीफ ऐकायला आवडलं मला. तुला कोणी सांगितलं की मी तुझी तारीफ करतोय? ए, मग कोणाबद्दल बोलत होतास? माझ्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीबद्दल. आय लव्ह हर. इतकी गोड मुलगी आहे ना सांगू. तिला मी आत्ता शिकवतोय काका म्हणायला. काका? अगं हो, 2 वर्षाची आहे ना. तिला बोलता येत नाही, शिकवतोय. पण तुला काय वाटलं? यू नॉटी, आय किल यू. मग तुझी तारीफ कोण करणार? आय लाईक इट. मग मला पिकअप करायला येतोस ना? हुंडा हुकमाचा ताबेदार. ओके, लवकर ये, मी वाट बघतेय. तुला वाट पाहायला लावणार नाही मी. नाना, आई, जेवायला चल. चला हो, जेवायला. मला भूक नाहीये. हा ना? नको अहो, नको आग्रह करू. मगाशी तर तुम्ही जेवणाची घाई करत होतात आणि आता भूक नाहीये म्हणता. आई, त्या सावंतांचा निरोप येताच नाना बेचैन झाले, म्हणून कदाचित भूक नसेल. त्या सावंतांचा निरोप येताच नाना बेचैन झाले, म्हणून कदाचित भूक नसेल. अहो, तुम्ही उगीच काही गोष्टी मनाला लावून घेता. त्या सावंतांनी निरोप पाठवला म्हणून अस्वस्थ व्हायची काय गरज आहे? अगं, संभाजीरावांसारखंच त्या सावंताच्याही मनात आपली वाडी भरली आहे. त्या संदर्भातच त्यांना काहीतरी बोलायचं असणार, म्हणूनच त्यांनी आपल्याला निरोप पाठवलाय. सावंत आणि संभाजीराव दोघेही गावातली बडी धेंड आहेत. शिवाय दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी. हो, आपल्याला काय घेणं देणं आहे त्यांच्याशी? अगं, असं कसं म्हणतेस तू दुर्गा? आपण या गावातच राहतो ना. हे बघ, या दोघांची मैत्री बरी नाही आणि वैरही नाही. नाना, तुम्हाला वाडी विकायची आहे ना? मग ते सावंत असो किंवा संभाजी काका, काय फरक पडतो? जे जास्त पैसे देतील त्यांना विकून टाका. त्यासाठी चलबिचल का होतीये तुमच्या मनात? वाडी विकायचीच आहे श्री, पण सरळ व्यवहार करणार आहे ना. हे सावंत आणि संभाजीराव दोघांचे व्यवहार सरळ नाहीयेत. त्यांचा दांडगाईवर जास्त विश्वास आहे. गावातल्या कित्येकांच्या जमिनी त्यांनी बळकावल्यात. तुला माहिती आहे ना हे? यांच्याशी व्यवहार करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. उद्या यांनी काही गडबड केली आणि आपली जमीन बळकावली तर? असं कसं होईल? काय मोगलाई आहे? अगं, पण विषाची परीक्षा कशाला करायची आपण? हो, मग त्या दोघांना दूरच ठेवा ना. मी उगीच बँकेत चौकशी केली.
उगीच बघते मी. राजन, बोल ना. आज सुद्धा हॉटेल रिकाम आहे. माहितीये मला. बस. अगं मी आज ना आपल्या दोघांसाठी संपूर्ण हॉटेल बुक केलंय. कारण मला आज इतर कोणी नको. आपल्या दोघात आज मला कोणाचाही डिस्टर्बन्स नाही पाहिजे. इथे फक्त तू असशील आणि मी. आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस. महत्वाचा दिवस? अच्छा, म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता म्हणून तू हे संपूर्ण हॉटेल बुक केलं होतं. ए, आज तुझा वाढदिवस आहे की काय? शिट, मी कशी विसरले. अरे राजन, तू हे मला आधी का नाही सांगितलं? मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आले असते, काहीतरी प्लॅनिंग केलं असतं. काय रे तू? अगं आज माझा वाढदिवस नाहीये. बेसिकली आज बोल ना. आज मी तुला काहीतरी विचारणार. तुला आज प्रपोज कर. खरंच राजन? माझ्याशी लग्न करशील? येस. आय लव्ह यू सो मच राजन. मला आई वडिलांचा आधार बनायचंय आजोबा. साधे सरळ नाना कारस्थानी संभाजी काकांना तोंड नाही देऊ शकणार. खरं तर मला शेतीवाडी विकायची नाहीये, पण सारखा सारखा वाद नको म्हणून गप्प आहे. आई नाना एकटे पडतील म्हणून लग्नाला सुद्धा माझा नकार आहे. आई बाबांना हे मान्य नाही.